नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजना हे बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात की ज्यांना प्रति महिना 10,000 रुपये निधी दिला जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प झाल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत असं उत्तर दिलं की आम्ही लाडका भाऊ योजना सुद्धा सुरू केली आहे। मग नेमके लाडका भाऊ योजना जी आहे ती काय आहे, आता याची सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू। 2024-25 अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षाकडून लाडका भाऊ कुठं सोडला अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या किंवा अशी टीका करण्यात आली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रतिक्रिया देताना लाडका भाऊ योजना आहे आणि त्या लाडक्या भावाला आम्ही दर महिना 10,000 रुपये निधी वितरित करतो असं सांगितलं। मग या योजनेत नेमकी ही योजना आहे काय, कोणती, याच नावाने ही योजना आहे का किंवा कसा निधी वितरित केला जातो याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। चला बघूया सविस्तर काय आहेत। आता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सगळ्याला माहित झाली, ही योजना महिलांना 1500 रुपये प्रति महिना मिळणार। परंतु माझा भाऊ लाडका भाऊ योजना हे जे काय एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली ती नेमकी काय योजना। आता ही जी योजना आहे या योजनेच्या मार्फत जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत या तरुणांना प्रति महिना 10,000 रुपये स्कॉलरशिप पद्धतीने दिलं जाणार आहे। मग यासाठी पात्रता काय असणार, कसा अर्ज करायचा याबद्दलचा सविस्तर एक व्हिडिओ आपण याआधीच अपलोड केलेला आहे। त्यामध्ये आता हे जे काही 10,000 रुपये मिळणार आहेत ते कशा पद्धतीत मिळणार, जे काय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण आहेत, जे काय विद्यार्थी आहेत, आता यात फक्त मुलंच नाही तर मुली सुद्धा सहभाग घेऊ शकतात। आता त्यामार्फत जे काय आपल्याकडं TRTI म्हणजे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, त्यानंतर बार्टी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था। आता विषय TRTI मध्ये जे एसटी कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील, जे विद्यार्थी असतील ते अर्ज करू शकतात। बार्टी मध्ये SC आणि ST दोन्ही कॅटेगरी मधील विद्यार्थी अर्ज करू शकतात। सारथी मध्ये मराठी आणि कुणबी हे व्यक्ती अर्ज करू शकतात आणि महाज्योती मध्ये जे काय आपल्या ओबीसी घटकातील विद्यार्थी आहेत ते यामध्ये अर्ज करू शकतात। आता यामध्ये काय कसा लाभ मिळतो तर या मार्फत एक परीक्षा घेतली जाते, या प्रशिक्षण संस्थेमार्फत एक परीक्षा घेतली जाते। त्या परीक्षेमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपण UPSC MPSC सरळ सेवा परीक्षा, पोलीस भरती अशा विविध जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला प्रशिक्षणासाठी आणि तिथं राहण्यासाठी व आपल्याला शिक्षण व्यवस्थेसाठी जो काय खर्च लागणार आहे त्या खर्चासाठी आपल्याला प्रति महिना 10,000 रुपये निधी या योजनेच्या मार्फत दिला जातोय अशी घोषणा करण्यात आलेली। आता मग या योजनेमध्ये सहभागी कसं व्हायचं, अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी याच्या आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। TRTI ची कसा अर्ज करायचा, कोणत्या कॅटेगरीमध्ये कसा अर्ज करायचा, TRTI असो, बार्टी असो, सारथी असो किंवा महाज्योती असो, प्रत्येक जे काय आहे, जे काय संशोधन केंद्र आहे त्या संशोधन केंद्रात आपल्याला अर्ज कसा दाखल करायचा, आपल्याला काय काय कागदपत्र लागतील, त्यासाठी पात्रता काय असेल, या सगळ्या घटकांची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पाहून घ्या। चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। जे काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जे शब्द वापरला होता त्याबद्दलचं सविस्तर डिटेल मी आज दिलेला आहे। ही योजना नेमका आहे काय आणि हिचा आपल्याला कसा लाभ घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय। आता हे जे 10,000 रुपये प्रति महिना मिळणार आहेत हे कसे मिळणार आहेत, काय मिळणार आहेत याबाबतचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन पहा। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला
आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.